हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलीजियस काको या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. यंदा 2026 या आपल्यासाठी खूप खास असणार आहे. कारण 2026 मध्ये धोंड्याचा महिना आहे, ज्याला आपण अधिक मास, पुरुषोत्तम मास म्हणतो. शास्त्रामध्ये या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणून विशेष महत्त्व दिलं आहे, कारण स्वयं भगवान श्री विष्णूंनी या महिन्यात माझं नाव द्या असं सांगितलं आहे. या महिन्यात अधिक मासाला धोंड्याचा महिना असेही म्हणतात. या महिन्यात केलेले जप, दप, दान, धर्म, पूजा, स्तोत्र पठण याचे फळ अनेक पटीने आपल्याला मिळत असते, शास्त्रात नमूद केले आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वर्षातील सर्वात विशेष पुण्यदायी मानला जाणारा हा अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना कधी सुरू होतो आणि कधी संपतो, ह्याचं महत्त्व काय, ह्या महिन्यात नेमके काय करावे, कोणत्या चुका टाळाव्यात, तसेच या महिन्यामध्ये कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या तिथी आलेल्या आहेत, हे आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वर्षातला 12 महिने असतात, जानेवारी ते डिसेंबर. तर हे एक्स्ट्राचा हा धोंड्याचा महिना येतो कसा आणि हे कसं ठरवतात, कशावरून ठरवतात हा धोंड्याचा महिना, चला तर मग जाणून घेऊया. तुम्ही एक गोष्ट म्हणजे माहिती आहे का, आपल्या वैदिक पंचांगात अधिक मासातील लीप वर्षमध्ये 21 वाढतो, पण आपल्या हिंदू पंचांगात एक संपूर्ण महिना वाढतो. हे कोणते चंद्रवर्ष आणि सूर्यवर्ष येतात, जो फरक आहे तो जुळवण्यासाठी हा अतिरिक्त महिना जोडतात. तर चंद्र 12 राशीची प्रदक्षिणा साधारण 29 ते म्हणजे 28 ते 29 दिवसात पूर्ण करतो, तर सूर्य एका राशीत जवळजवळ 30 ते 31 दिवस थांबतो. दुसरीकडे भारतीय गणना पद्धतीनुसार सौर वर्षात 365 दिवस आणि चंद्र वर्षात 354 दिवस असतात. अशा प्रकारे एक वर्षात चंद्र आणि सौर वर्षात 11 दिवसाचा फरक असतो आणि 3 वर्षात हा फरक 33 दिवसाचा होतो. हे 33 दिवस म्हणजे 3 वर्षांनी अतिरिक्त महिना बनतात. हे 33 दिवसच एक महिन्यात जोडले जातात, त्याला अधिक मास म्हणतात. हे असे नेमके व्रताची उत्सवाची तारीख अनुकूल राहते. तसेच पंचांग किंवा कॅलेंडर सूर्य आणि चंद्रवर्षाच्या गणनेवरच आधारित असते. अधिक मास हा चंद्रवर्षाचा अतिरिक्त भाग आहे, त्यामुळे हा धोंड्याचा महिना आपल्याला 33 दिवसाचा येतो. जर हे 32 महिने 16 दिवस आणि 8 तासाच्या फरकाने तयार होतो, तर हे अंतर भरून काढण्यासाठी किंवा सूर्य आणि चंद्रवर्ष यांच्यात संतुलन निर्माण करण्यासाठी अधिक मास येतो. जगातील प्रत्येक जीव ही 5 घटकांनी बनलेला आहे: जल, अग्नी, आकाश, वायू आणि पृथ्वी. या काळामध्ये व्यक्तीनं धार्मिक कार्यही, ध्यान, योग इत्यादी द्वारे आपले शरीरातील उपस्थित असलेले सर्व पंचतत्व महाभूताचा समतोल स्थापित करण्याचा प्रयत्न करतो. जो काळ म्हणजे अधिक मास. तर हा अधिक मास या वर्षी म्हणजे मे मध्ये आलेला आहे. तर 17 मे 2026 वार रविवार ते 15 जून 2026 वार सोमवार हा एक महिना अधिक महिना आहे. याच अधिक महिन्यामध्ये तुम्हाला म्हणजे या दिवशी गुरुपुरुषोत्तम म्हणजे गुरुपुरुषामृत सुद्धा योग आहे. आणखीन योग म्हणजे अंगारिका चतुर्थी आहे. हे म्हणजे अत्यंत शुभ योग मानले गेलेले आहेत. आता या महिन्यात काय करावे आणि काय टाळावे, तर श्रीमद भागवत गीतेचे मनापासून वाचन करावे. विष्णू सहस्त्रनाम पुरुषोत्तम मासाची कथा आपल्याला ऐकायची आहे. 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा जप करावा. या महिन्यामध्ये तुम्ही जितके स्तोत्र पठण जप करताल त्याला अधिक पुण्य प्राप्त होते. या महिन्यात दानाला खूप महत्व आहे. तुम्ही कोणतेही दान करू शकता. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही गहू, तांदूळ, साखर, दूध, दही, तूप अशा सात्विक वस्तूचे दान करावे. तुम्हाला यथाशक्ती जितके जमल तुम्ही 10 लोकांना, 5 लोकांना, जे काय समजा तुमच्या यथाशक्ती तुम्ही करू शकता दान. असं सात्विक वस्तूचे दान करावे. असे केल्याने ग्रहदोष कमी होतात. आणि याचबरोबर अधिक मासात दीप समजा दानाला खूप महत्व आहे. तुम्ही तांब्याचा दिवा दान करा. छोटा हो मोठा हो, त्याला पण खूप महत्व आहे तांबे दानाला. या महिन्यामध्ये लोक जावयाला वाण देण्याची परंपरा आहे, त्यामुळे तुम्ही त्यांना दान द्यावे. पहिले दान म्हणजे देवाला वाण द्यायचे आहे आणि कुठल्याही प्रकारची वस्तू 33 म्हणजे द्यायचे आणि दिवा त्यावर ठेवायचा आहे. त्याची पूजा करायची आहे, मग देवाला वाण द्यायचे आहे. त्याच पद्धतीने जावयाला वाण देताना त्याची आधी आपल्याला पूजा करायची आहे. लेक जावई यांची पूजा करून ते दान आपण त्यांना द्यायचे आहे. आणि मुलगा आणि जावई
म्हणजे मुलगी आणि जावई हे आपल्याला लक्ष्मीनारायण स्वरूपात असतात. त्यामुळे आधी त्यांचा मान-सन्मान चांगल्या प्रकारे करावा. अधिक मासात आपल्याला त्यांची पूजा करायची आहे आणि मग त्यांना आपल्याला हे धोंड्याचं वाण त्यांच्या हातात द्यायचं आहे, त्यांची पूजा झाल्यानंतर. त्यांना कपडे, मुलीला साडी, जोडवे, ओटी हे सगळं आपल्याला मान-सन्मान त्यांचा करायचा आहे. तर अधिक मासात कोणत्या चुका करू नये, कोणत्या गोष्टी केल्याने पुण्य कमी होतं, तर ह्या महिन्यामध्ये लग्न, साखरपुडा, गृहप्रवेश, नामकरण आणि ह्या मंगल कार्य, ग्रहशांती हे कामे टाळावीत. कोणत्याही नवीन कामाची सुरुवात अधिक मासात करू नये. कारण हा महिना उपासना आणि आत्मशुद्धीचा आहे. बघा, या दिवशी कोणालाही वाईट बोलू नये, कोणावर रागराग करू नये. याने आपले पुण्य कमी होते. या महिन्यात तुम्हाला शक्य असेल तर अन्नदान करा. ह्या महिन्यात केलेली छोटीशीही सत्कर्म भगवान विष्णूंना खूप प्रिय असते. त्यामुळे तुम्ही जे काही दान करताल छोटं-मोठं, त्याला खूप म्हणजे महत्त्व आहे आणि आपल्याला भगवान विष्णू आपल्यावर भरभरून आशीर्वाद प्राप्त करतील आणि कृपाछत्र आपल्या डोक्यावर देतील. त्यामुळे हे छोटे-छोटे दान तुम्ही करू शकताच आणि माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.